नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी मी आज एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार, पण अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब. पहा कारणे. बघा, तुमचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे शेतकरी मित्रांनो, तो आता लवकरच जमा होणार आहे. याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि हा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे याची माहिती पुढे मी तुम्हाला देणारच आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे यादीमधून गायब का झालीत याची कारण सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या या आपल्या महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीला. बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे याची लवकरच तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये बघा, राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली करत आहे. बघा, आपलं राज्य सरकार जे आहे शेतकरी मित्रांनो, ते राज्य सरकार तुमचा 8वा जो हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 8वा हप्ता आहे, तो 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकार हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. याच्या हालचाली आता दिसत आहेत. बघा, मात्र नव्या नियमांमुळे आणि प्रशासनाने केलेल्या कडक तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर पडले आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, नवा नियम जो आहे, या नव्या नियमामुळे आणि प्रशासनाने हा नियम कडक केल्यामुळे, कडक तपासण्या ह्या झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. या जी योजना आहे त्या योजनेमधून लाखो शेतकरी बाहेर पडलेले आहेत. याचं नेमकं कारण काय आहे हे मी तुम्हाला पुढे देणारच आहे, की नेमके हे शेतकरी या योजनेमधून का बाहेर पडले, नेमकी या शेतकऱ्यांची ही योजना का बंद झालेली आहे याची संपूर्ण माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे. त्याचबरोबर तुमचा हा 8वा हप्ता जो आहे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या अकाउंटवर कोणत्या तारखेला येईल याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. पुढे बघूयात, लाखो शेतकऱ्यांचा पत्ता कट काय आहे कारण. बघा, कृषी विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेनंतर अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचा लाभ सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने जो राबवलेली विशेष मोहीम आहे, कृषी विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेनंतर अपात्र लाभार्थ्यांची नावे ही यादीमधून हटवण्यात आली आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने जी मोहीम राबवली होती, विशेष मोहीम जी राबवली होती कृषी विभागाने, त्या विशेष मोहिमे अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची नावे ही आता यादीमधून हटवण्यात आलेली आहेत. यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याचा 20व्या हप्त्याचं वितरण केलं होतं. त्या 20व्या हप्त्याचा लाभ जो आहे सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. बघा, 96 लाख शेतकऱ्यांनी 20व्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये मात्र 21व्या हप्त्यावेळी हा आकडा 92 ते 93 लाखांवर स्थिरावला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 21व्या हप्त्याचा लाभ जो आहे 92 ते 93 लाख शेतकऱ्या इतक्या लोकांवर सध्या स्थिरावलेला आहे. 96 वरून लाभ 92 ते 93 इतका आलेला आहे. म्हणजे 3 ते 4 लाख शेतकरी या योजनेमधून अपात्र बाद ठरलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 4 ते 5 लाख शेतकऱ्यांचा लाभ हा बंद झालेला आहे. त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेत ही हाच पॅटर्न राबवण्यात येत आहे. योजनेतून वगळल्या जाण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत. मृत लाभार्थी तपासणीमध्ये सुमारे 28,000 मृत व्यक्तींच्या नावावर लाभ घेतला जात असल्याचे समोर आल्याने ही नावे वगळण्यात आली आहेत. बघा, मृत लाभार्थी जे आहेत, जे समजा मृत व्यक्ती आहेत, त्या मृत व्यक्तींच्या नावावर 28,000 मृत व्यक्ती हे या योजनेमध्ये लाभ घेतल्याचं दिसत आहे. तर मृत व्यक्तींची नावे आता ह्या यादीमधून वगळण्यात आलेली आहेत मित्रांनो. त्यामुळे 3 ते 4 लाख इतके शेतकरी आता या योजनेतून अपात्र ठरलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, दुहेरी लाभ, एकाच जमिनीच्या सातबाऱ्यावर 2 वेळा लाभ घेणारे सुमारे 35,000 लाभार्थी अपात्र ठरले आहेत. बघा, दुहेरी लाभ, एकाच जमिनीच्या सातबाऱ्यावर अनेक शेतकऱ्यांनी 2 वेळा लाभ घेतलेला आहे. असे एकूण 35,000 शेतकरी हे लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत. ही जी योजना आहे आपली नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजनेमधून मित्रांनो मृत लाभार्थी जे आहेत ते 28,000 आणि दुहेरी लाभ घेणारे 35,000 इतके शेतकरी जे आहेत आता या योजनेमधून अपात्र ठरलेले आहेत. हे शेतकरी या यादीमधून बाहेर करण्यात आलेले आहेत. या शेतकऱ्यांची यादीमधून नावे काढून टाकलेली आहेत आणि नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी आलेली आहे. यादीमध्ये
नेमकं कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत हे मी तुम्हाला पुढे देणारच आहे आणि हा हप्ता तुम्हाला नेमका कोणत्या तारखेला येईल चला तर मग बघूयात. कुटुंबाचा नवा नियम बघा, रेशन कार्डच्या नियमानुसार आता एका कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे एकाच घरातील इतर सदस्यांचे अर्ज रद्द झाले. बघा शेतकरी मित्रांनो, कुटुंबाचा नवा आदेश, नवा नियम जो काढलेला आहे आपल्या सरकारने, त्यामध्ये रेशन कार्डच्या नियमानुसार आता एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल. बघा, एका कुटुंबामध्ये एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे, बाकी सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे एकाच घरातील इतर सदस्याचे अर्ज रद्द झाले आहेत. बघा, एकाच घरामध्ये आपल्या समजा 2 भाऊ आहेत आणि दोन्ही भावाच्या नावावर जमीन आहे, दोघांच्या पण नावावर जमीन आहे आणि दोघं पण एकाच रेशन कार्ड खाली येतात. मित्रांनो बघा, तुम्हाला समजावून सांगतो, एकाच रेशन कार्ड खाली हे दोन्ही भाऊ ए आणि बी, हे दोन्ही भाऊ एकाच रेशन कार्ड मध्ये यांचे नाव आहेत. तर यामध्ये ए ने जर अर्ज केलेला असेल, ए चे जर पैसे सुरू असतील आणि बी चे जर दोघांचे पण पैसे सुरू असतील, त्यामध्ये एक जणांचे पैसे हे कमी होणार आहेत. मित्रांनो, दोघांपैकी एक जणांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, फक्त एकाच व्यक्तीला, रेशन कार्डवर एकाच व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे हा कुटुंबाचा नवा नियम सरकारने आता अंमलात आणलेला आहे. त्यानंतर बघा, आयकर आणि सेवा क्षेत्र, जे शेतकरी आयकर ITR भरतात किंवा सरकारी खासगी सेवा क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत, त्यांनाही या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. बघा, आयकर आणि सेवा क्षेत्रामध्ये जे शेतकरी आयकर भरतात आणि जे शेतकरी खासगी सेवा क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत, खासगी सेवा क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर बघा, नेमका 8वा हप्ता कधी जमा होणार. तुमचा जो 8वा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा, हा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटवर कधी येणार, तुमच्या अकाउंटवर पैसे कधी येणार, कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार, याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. बघा, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता महायुती सरकार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर 1 जानेवारी 2025 पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. अद्याप याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी कृषी विभागाने त्या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ही असणार आहे की राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता महायुती सरकार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, बघा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे चालू आठवड्यामध्ये तुम्हाला ह्या योजनेचा हप्ता वितरित करण्याची दाट शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचण जर आलीच तर 1 जानेवारी 2025 पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. बघा, ही जी रक्कम आहे 8व्या वेतन आयोगाचा हप्ता जो आहे मित्रांनो तुमचा, हा हप्ता तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचण जर आलीच तर हा हप्ता तुम्हाला 1 जानेवारी 2025 पर्यंत, 1 जानेवारी 2026 पर्यंत, इथे 2025 झाले, 1 जानेवारी 2026 पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे की तुमचा नमो योजनेचा 8वा हप्ता हा 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. याची अद्यापपर्यंत अधिकृत तारीख जरी जाहीर नसली तरी मित्रांनो कृषी विभागाने त्या दृष्टीने तयारी पूर्ण केलेली आहे की तुम्हाला 1 जानेवारी 2026 ला तुमचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती द्यायचा आहे, जमा करायचा आहे. या दृष्टीने आपला कृषी विभाग जो आहे, आपल्या कृषी विभागाने ही तयारी पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळेल याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनेच्या अपडेटसाठी आणि शेतीविषयक अपडेटसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.